सुरुवात करणार आहोत खरातचे कारनामे टॉप 9 बातम्या। अशोक खरातची आज पुन्हा चौकशी होणार। अशोक खरातच्या एसआयटी चौकशीचा आजचा 12वा दिवस, तर अशोक खरातची ईडीकडूनही चौकशी होण्याची शक्यता। भोंदू खरातला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारा सीए पोलिसांच्या रडारवर। सीएकडून खरातची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता। शिवनिका संस्थांचे व्यवहार पाहणाऱ्या सीएची चौकशी होणार। खरात महिलांना कसं भुलवायचा, चौकशीत धक्कादायक माहिती उघड। तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी कॅपेबिलिटी ओळखता येत नाही असं खरात महिलांना बोलायचा। खरात महिलांशी गोड बोलून त्यांची स्तुती करून त्यांना जाळ्यात ओढायचा। खरातच्या शिवनिका संस्थांच्या आजीमाजी सदस्यांची चौकशी होणार। सूत्रांची माहिती, रुपाली चाकणकरांची आजच चौकशी होण्याची शक्यता। रुपाली चाकणकर यांनाही एसआयटीचा समन्स। सूत्रांची माहिती, खरात प्रकरणात पारदर्शक पद्धतीने एसआयटी चौकशी सुरू। चौकशीचा भाग म्हणून चाकणकर यांना बोलावलं असेल। या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलंय। रुपाली चाकणकर यांना बजावण्यात आलेल्या समन्सवरून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। खरातच्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे समोर येणार। खरातचे 2 मोबाईल एसआयटीकडून जप्त। सूत्रांची माहिती, मोबाईलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावं डमी स्वरूपात सेव्ह केल्याचा संशय। सूत्रांची माहिती, एक महिला आमदार मंत्रिपदासाठी अशोक खरातच्या कार्यालयात गेल्या होत्या। भोंदू खरात प्रकरणात तृप्ती देसाईंचा मोठा दावा। सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेत देसाई मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती। शिवनिका ट्रस्टचे संचालक ललित पोफळे स्वतःला वाचवण्यासाठी खरात विरोधात एफआयआर दाखल करणार। सूत्रांची माहिती, आतापर्यंत 300 कोटी रुपयांहून अधिक हवाला व्यवहार पोफळेंच्या माध्यमातून झाल्याची चर्चा। रुपाली चाकणकरांचं रायगडमधील व्यावसायिक कनेक्शन समोर। तटकरेंचे निकटवर्तीय महेंद्र चौधरी आणि निलेश चाकणकर यांचे व्यावसायिक संबंध। अंधारेंचा आरोप, आकाश चौधरी यांच्या नावावर अनेक कंपन्या असल्याची माहिती। निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी यांची कर्मा कन्स्ट्रक्शन कंपनी। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या। खरातवरून उमटणाऱ्या प्रतिक्रिया। केसरकरांचं वक्तव्य बालिश। जगदंबा पतसंस्थेत खरात ब्लॅकचे पैसे व्हाईट करायचा। आवारे आणि दीपक केसरकर यांचं कनेक्शन काय, तो जगदंबा पतसंस्थेचा पर्सन आहे की नाही? केसरकर यांनी कांगावा न करता आर्थिक उलाढालीत स्टेक किती हे सांगावं। सुषमा अंधारे यांचा केसरकरांवर हल्लाबोल। भोंदू खरातसोबत प्रत्येक फोटोत दिसणाऱ्या नामकरण आवारेवर सुषमा अंधारेंचा निशाणा। आवारे त्याच्या जगदंब पतसंस्थेतून बड्या लोकांचा काळा पैसा वाईट करून देत होता। सुषमा अंधारेंचा आरोप, प्रत्येक फोटोत खरातसोबत असलेला माणूस कोण? अंधारेंचा सवाल। खरातसोबतच्या फोटोंवरून सुषमा अंधारेंचा आमदार खासदारांवर निशाणा। केसरकरांनी सांगितल्याप्रमाणे काही आमदार खासदार असे अनेक फोटोंमध्ये असल्याचं सांगितलं, त्यामुळे काही दिवस थांबा। सुषमा अंधारेंचा निशाणा, तर केसरकरांकडे असलेली माहिती ते दडवून ठेवतायत असंही वक्तव्य। समन्स देणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं असं नाही। समन्स म्हणजे तपासाचा भाग, त्यामधून काही चुकीचं वाटलं तर पोलीस कारवाई करतात। रुपाली चाकणकर यांना आलेल्या समन्सवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। तर दीपक केसरकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणं म्हणजे त्या व्यक्तीच्या गुन्ह्यात केसरकरांचा समावेश आहे असं होत नाही। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। केसरकर शिक्षण मंत्री असताना विभागातील बदल्या खरात ठरवायचा संजय राऊत यांनी केला होता आरोप। मुस्लिमांकडून काहीच घेणार नाही असं माझा कोकणातला भाचा सांगतो। अशोक खरात हा एखादा खिलजी असता तर राणेंची पोरं नाचली असती। नाशिकमधील कार्यक्रमातून सुषमा अंधारेंचा नितेश राणेंवर निशाणा, तर नितेश राणेंनी आखाती देशातून तेल घेणार नाही हे सांगावं। सुषमा अंधारेंचं नितेश राणे यांना खुलं आव्हान। रुपाली चाकणकर यांना एसआयटीच्या चौकशीसाठी बोलावलं, ऐकून बरं वाटलं। महिला आयोगाकडे आलेल्या सर्व हाय प्रोफाईल तक्रारींचा फेरतपास झाला पाहिजे। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आलेल्या तक्रारी का दाबण्यात आल्या याची विचारणा करायला हवी। अंजली दमानिया यांची मागणी। पुण्यात आज अशोक खरातची बीटीए फाउंडेशन तिरडी यात्रा काढणार। अशोक खरातला कठोरातील कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन होणार।